नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 25 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, भारतीय उपग्रहामार्फत मिळालेल्या या प्रतिमाचं विश्लेषण आपण थोडक्यात करू आणि पुढे जाऊ. मित्रांनो, उत्तरेकडे या ठिकाणी हिमालयामध्ये WD सक्रिय आहे. नेपाळ हिमालयामध्ये संपूर्ण हिमालयात सध्या WD सक्रिय आहे. त्या ठिकाणी भरपूर वृष्टी आणि पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. या ठिकाणाहून परत एक WD मित्रांनो उत्तरेकडे येणार आहे आणि दक्षिणेकडे मित्रांनो हे सर्क्युलेशन तामिळनाडू किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपासून पूर्वेकडे सरकत आहे. हळूहळू आपल्या किनारपट्टीपासून दूर जात आहे. म्हणजेच राज्यावरील याचं संकट कमी झालेलं आहे. तरी सुद्धा राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण असेल. जवळपास कुठल्या कुठल्या जिल्ह्यात हे ढगाळ वातावरण असेल ते आपण पाहू. यामध्ये धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, मित्रांनो बीड, परभणीचा काही भाग, जालना, बुलढाणा, जळगाव अशा पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसेल. छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशिम या भागात सुद्धा ढगाळलेलं असेल. जवळपास कमी अधिक प्रमाणात राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळलेलं हवामान असेल, पण फारशा पावसाच्या नोंदी आज होण्याची शक्यता नाही. ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पाऊस अधूनमधून होईल. मित्रांनो, मार्च आणि एप्रिल हे 2 महिने आपल्यासाठी कसे असतील हे पाहणं अतिशय गरजेचे आहे. सध्या रब्बी हंगामातील जे काही पिकं आहेत यांचा काढणीचा हंगाम चालू झालेला आहे. यांचा कटाईचा हंगाम सुरू झालेला आहे. अशा कालखंडात शेतकऱ्यांना वादळी पावसाचा जर अंदाज मिळाला तर निश्चित त्यांच्या पिकाचं त्यांना संरक्षण करण्यास मदत होईल. मित्रांनो, त्या निमित्तानं आपण हे मार्च महिन्यातील हवामानासंदर्भातली माहिती सांगतो. मार्च महिन्यामध्ये फारशा महाराष्ट्रात ऍक्टिव्हिटीज राहणार नाहीत. मित्रांनो, टेम्परेचर असेल 1 मार्चपासूनच टेम्परेचर वाढायला सुरुवात होईल. जास्त टेम्परेचर असल्या कारणामुळे ढगाळलेलं वातावरण राहील. परंतु फार कुठल्याही सिस्टीममुळे मार्च महिन्यात पाऊस राहणार नाही, लक्षात घ्या. उत्तम पद्धतीने मार्चमध्ये तुमच्या पिकाची हार्वेस्टिंग, कटिंग होणार आहे. पूर्ण जे काही तुमचे द्राक्ष असतील, टरबूज असतील, इतर पिकं असतील, हे उत्तम पद्धतीने काढणीचा हा हंगाम आहे. त्यामुळे मार्चमध्ये तरी फारशा ऍक्टिव्हिटीज नाहीत. परंतु मित्रांनो, 20-25 मार्चच्या नंतर आपल्याला राज्यामध्ये पावसाची ऍक्टिव्हिटी वाढताना दिसत आहेत. एप्रिलमध्ये मित्रांनो, एप्रिल महिना हा निश्चित आतापर्यंतच्या वर्षामधील म्हणजे गेल्या 25-30 वर्षामधील एप्रिल महिना हा सर्वात वादळी ठरणार आहे. मित्रांनो, हा एप्रिल महिना आहे. या मॉडेलकडून आपल्याला एप्रिल महिन्याचा संपूर्ण अंदाज प्राप्त झालेला आहे. हा एकत्रित अंदाज आहे. आपण जर पाहिलं मित्रांनो, या नजर टाकली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी गुजरातकडे जास्त दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्र, नाशिक या भागात या ऍक्टिव्हिटीज जास्त दिसत आहेत. खाली दक्षिणेकडे कमी दिसत आहेत. मित्रांनो, पूर्व विदर्भाचा जो दक्षिण भाग आहे या भागात कमी दिसत आहेत. मराठवाड्यात कमी दिसत आहेत. परंतु उत्तर साईड या राहणार आहेत. कदाचित मित्रांनो, एप्रिलमध्ये अरबी समुद्रामध्ये एक चक्राकार स्थिती निर्माण होऊन ही गुजरातकडे जाण्याची शक्यता राहील आणि त्यामुळे या भागात, नाशिक गुजरात भागात पावसाची ऍक्टिव्हिटी जास्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल महिना हा मित्रांनो वादळी ठरणार आहे, यात कुठेही दुमत नाही. वेगवेगळ्या मॉडेलनुसार आपण पाहू. मित्रांनो, सॉरी, हा जो नकाशा आहे ब्रिटिश हवामान केंद्राकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही महिन्याचा हा एकत्रित अंदाज आहे. आपण जर हिरव्या कलरवर जर नजर टाकली, पूर्व भारत, पूर्वोत्तर भारत आणि बिहार वगैरे हा जो पट्टा जर सोडला तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी मार्च, एप्रिल आणि मे, मार्चमध्ये नाही परंतु एप्रिल मे मध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या निर्माण होतील असं या मॉडेलकडून सांगण्यात आलेलं आहे. हे सर्व अंदाज लक्षात घेता मित्रांनो, एप्रिल महिना हा आपल्यासाठी वादळी असेल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती की या कालखंडात जी काही आपल्या पिकांची कापणी आहे ती वेळीत करून घ्यावी, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.